नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने काश्मीरी लाल पनीर करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। तर त्यासाठी मी घेतलेले आहे 300 ग्रॅम पनीर। तर पनीरचे मी या पद्धतीने काप करून घेतलेले आहे। या भाजीसाठी मोठे आणि जाडच पनीरचे पीस लागतात। टोमॅटो प्युरी, तेल, हळद, सुंठ पावडर, धने पावडर, मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर, जिरे, दालचिनी, लवंग, तमालपत्र, विलायची। आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। त्यामध्ये आपल्याला हे पनीर दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहे। या भाजीसाठी पनीर आपल्याला जास्त वेळ शिजवावं लागतं, त्यामुळे हे पनीर दोन्ही बाजूने चांगले फ्राय केल्यानंतर हे तुटत नाही। त्यामुळे हे पनीर आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने मी दोन्ही बाजूने पनीर फ्राय करून घेतलेला आहे। तर आता आपण हे पनीर एका डिश मध्ये काढून घेऊया। तर या पद्धतीने पनीर फ्राय झालेला आहे। आता आपल्याला त्याच तेलामध्ये सर्व खडे मसाले परतून घ्यायचे आहे। त्यामध्ये घालायचे आहे जिरे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये ऍड करूया टोमॅटो प्युरी, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला चांगलं परतून झालेलं आहे व याला चांगले तेल हे सुटलेलं आहे। तर यामध्ये आपण पाणी ऍड करूया व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये घालूया पनीर, धने पावडर, सुंठ पावडर आणि मीठ व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवूया व 15 ते 20 मिनिटं चांगले शिजून घेऊया। एक 10 मिनिटं झाल्यानंतर मी पनीर दुसऱ्या बाजूने पलटून घेतलेला आहे व पुन्हा झाकण ठेवलेलं आहे। तर आपल्याला हे पनीर दोन्ही बाजूने चांगले शिजून घ्यायचं आहे। तर आता आपले पनीर चांगले शिजलेलं आहे। यामध्ये ऍड करूया बटर, कोथिंबीर व मिक्स करून घेऊया। तर आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे आणि भाजीला तरीही खूप छान आलेली आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।